माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम याचा कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कटकारस्थान रचून निर्गुण खून केला। या खून प्रकरणी माजी नगरसेवक मंगेश मारुती चव्हाण आणि त्याचा भाऊ महेश मारुती चव्हाण आणि त्याचे अन्य सहकारी शशिकांत साळुंके, पोमशा पाटील, निखिल मेकले, माजी नगरसेवक बाळू गोंधळे, दादा गोंधळे, कुशल कुदळे, सुरेश दुधगावकर, स्वप्नील कोरे, गणेश जाधव, राहुल कुदळे यांचा यात सहभाग असल्याचा आरोप संतोष कदम याचा पुतण्या प्रफुल्ल कदम यांनी केला आहे। त्याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सांगली जिल्हाधिकारी यांना दिले आहे। तसेच या प्रकरणाचा तपास कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्याकडून काढून घेण्याची मागणी केली आहे। प्रफुल्ल कदम यांनी ईमेलद्वारे हे आरोप करणारे निवेदन पाठवले। गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षकांना हे पाठवले आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे। तसेच या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण आणि बाळू गोंधळी यांनाही नोटीस देऊन या प्रकरणी बोलवले आहे।